आजचं पोहायला जाणं इतकं महागात पडन याचा विचार मॅच काहीतरी या दोघांनी पण नसन केला। फक्त रस्ता बदलल्यामुळे आम्हाला एवढ्या पाण्यातून पोहायला यावं लागलं। यानंतर काय झालं पूर्ण पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर नमस्कार पब्लिक, मी पवन। तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये। तर दररोजच्या प्रमाणे वमेन मी चालतो, पण आज किरणे पण आमच्या सोबत होता। भाऊने अशा रस्त्याने आणलं की गुडघेत काल पाणी, धड मागं जाता येणार आणि पुढं जाता येणार। आणि आमच्यात पवायचं इतका किड की कोणी माघार घ्यायला तयार नाही। आता आलोच तर याच रस्त्याने जायचं। मग काय एवढं पाणी पार करून आम्ही आलो विहिरीपाशी। इथं आल्यावर सगळ्यात आधी हे दोघं पाण्यात उतरले, नंतर मी पण उतरलो, पण मोबाईल सगट पाणी लागले मोबाईलने जीव द्याला, म्हणजे डायरेक्ट स्विच ऑफ झाला। नंतर दाखव मी चालवतो याला पाण्यात। व मी आत गेल्या मोबाईल बंद पडला। पवायला आल्यावर विहिरीच्या कड्यावर राहून स्टाईलने मारायची बरं का, नाही तर असं होतं। याला किती जोरात पाणी लागलं हे ज्याला पावताना एवढं पाणी लागलं असेल त्यालाच कळण भाऊ आहे। बऱ्याच व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं असेल की पवायला गेलो मी कधी उडी मारताना दिसलो नाही, आणि त्याचं मेन कारण हे बरं का, उडी मारल्यानंतर हे असली येडी चाळे करून टाकतात। त्यात मी पण कमी नाही, पण दाखवत नाही। शेवट जाता एक रेस लावली, त्यात पण भाऊनी घाण करून टाकली। नंतर ही असली वाट पार करून आम्ही आलो हॉटेलवर चहा प्यायला। पोहल्यानंतर चहा पिण्याची मजाच वेगळी हा। तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट्स मध्ये सांगा, आणि जाता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा, आणि फॉलो पण।